राहतोय. म्हणजे 21 मधून 13 गेल्यानंतर तो 8 इंचाचा झाला. बोंड. हा होता 12 इंचाचा. हो. आता हा बी भरला 21 इंचाचा. हो. म्हणजे 21 मधून 12 गेले, ही राहिला 9. म्हणजे 8 इंचांनी फरक झाला, ह्याच्यात 9 इंचांनी फरक झाला. ही होता 14 इंच. हो. आणि तो पण होता 14, ही भरला 24. बरोबर. म्हणजे इथं 10 इंचांनी वाढ झाली. तो भरला 25. हो. म्हणजे तिथं 11 इंचांनी वाढ झाली. म्हणजे आपण बुंद्याचं बघितलं, तसंच आपण आतमधनं पण आपण आलोय. हो. की खाली बसून बुंदे वगैरे चेक केले, पाला कसा चेक केला. आणि आपण आज आता पूर्वावस्थेत जिथं आपण शूटिंग काढली त्या ठिकाणी आपण येऊन उभा. माझ्या प्लॉटला 3 महिने झाले आणि मग तुमचा नंबर दिला मला त्यांना की आपल्याला एक औषध सोडायचंय, तुम्ही पैसे तयार ठेवा, ते आपल्याला सोडायचं म्हणजे सोडायचंय म्हणलं. मग ठीक आहे म्हणलं. मग मी तुमचं ते वापरा बायोटेकचं मला सांगितलं. ते मला एवढे दिवस म्हणायचं आपल्यासाठी एक ब्रह्मास्त्र आहे, कितीही काय होऊ द्या प्लॉटला, लास्ट स्टेप आपण ते औषध जर सोडलं तर हा सगळ्या गोष्टी नीट झाल्या पाहिजे असं त्यांनी सांगण्यात आलं त्यांच्या. मग मी पण चकित होतो की 3-3.5 महिने मला त्या औषधाचं नाव माहित नव्हतं, पण मी ब्रह्मास्त्र हा शब्द कायम डोक्यात ठेवला की माणूस हा शब्द बोलतो. कारण मी कसं आहे, एखाद्या स्टेटमेंटला जास्त व्हॅल्यू देतो, कारण ते स्टेटमेंट लोकांच्या एक्सपिरियन्स मधून तयार झालेलं असतं. आणि त्यांना मला ते खरंच सांगितलं की मग ते तुमचा नंबर दिला, वापरा बायोटेक ऑर्गॅनिक जे आहे ते आपल्याला ते औषध वापरायचंय म्हणलं, ते सोडायचंय म्हणलं. तर ते असं येतील तुमच्या घरी सर आणि ते औषध देऊन जातील म्हणले, तुम्हाला ते सांगतील सगळं. ठीक आहे म्हणलं. मग ते औषध घेतलं आणि मी 3 तारखेला घेतलं आणि 10 तारीख लागली मला औषध सोडण्यासाठी. तर 10 तारखेला मी औषध सोडलं. त्या सोडल्यानंतर मला 3-4 दिवसापासून जे फरक दिसायला लागला की बघण्यासारखाच आहे. म्हणजे मी रोज सकाळी प्लॉट मध्ये यायचो फिरायला, म्हणजे कसं वाटतंय बघायसाठी. आणि आता तर मी असं गावाला एक दिवस जर गेलो ना की बघत असतो किती प्लॉट वाढला असेल, ही आतुरता राहते मला खरं सांगायचं म्हणजे. किंवा मी रात्रीच येतो गावावरून, जर मी 9 वाजता जर आलो तर 10-11 वाजता मी प्लॉट मध्ये येतो. तेव्हा कसं वाटतंय बाबा, दिवसाचं वातावरण कसं आहे, संध्याकाळचं कसं आहे, म्हणजे मी अपडेट घेतो जरा प्लॉटचा, किंवा कसं वाटतंय बघायला, किंवा मग ड्रिप इकडे तिकडे आहे का सगळं चेक करत असतो. पण अक्षरशः ह्या औषधाचा जे आहे फरक जबरदस्त आहे. म्हणजे लय जाणवला फरक. मला काय म्हणायचे, आम्ही पहिल्यांदा आता तुमच्याकडे आलतो ना त्यावेळेस आई साहेब पण म्हणले किळी आम्ही पहिल्यांदा केली. साहेब किळी जर आमची चांगली नाही आली तर आम्ही ह्यासाठी खूप काही वेगवेगळा प्रयत्न करून ह्याला खर्च केलेला आहे. हो, ते फेल जाईल असं वाटायचं आम्हाला. असं वाटतंय की आमचं म्हणजे सक्सेस होईल का नाही. पण आई साहेब काय माईक लावा थोडासा धरा. आई साहेब आजच्या कंडिशनला अजून दिसवत, पण 1 महिन्यात जो झालेला बदल आहे, तर तुम्हाला ही आता किळी पाहून आता तुम्हाला वाटतंय का नाही आपण सक्सेस होऊ शकतो? हो, वाटतं ना. म्हणजे गेल्या वेळेची जी शंका होती ती तुमची शंका गेली शंका गेली की आता. म्हणजे गेल्या वेळेस तुम्ही तिकडे उभा राहिला होता, तिकडे सुद्धा नव्हता, पण आता जवळ आलाय. म्हणजे मी आता बरं वाटायला लागलं चांगलं जरा. म्हणजे विषय काय आहे की आज जर बारकाईने आपण अभ्यास केला ना, तुम्हाला लेकराचं वाईट का वाटत होतं की आपलं पोरग काम करतंय, कष्ट करतंय, खर्च करतंय, वेळ देतंय, एवढं मोठं 3000 झाडं लावल्यात, आणि अशा कंडिशनला आज मार्केटमध्ये रेट उतारल्यात, ही सगळं वेगवेगळं काहीतरी म्हणजे सगळी चर्चा आहे. त्याच्यात तुम्ही ही केलेलं धाडस आणि प्लॉट वय खात होता की तुम्ही, कष्टाला कमी नव्हता, खर्चाला कमी नव्हता. पण शेवट तुम्हाला सांगतो, साळुंके साहेबांनी सांगितलं की ब्रह्मास्त्राची गरज आहे. ज्यावेळेस ब्रह्मास्त्र गेलं त्यावेळेस जे काही प्लॉटनी थोडक्यात उचलायला पाहिजे, प्लॉटनी कातण टाकली पाहिजे, प्लॉटनी खाल्लेलं वय बाहेर काढलं पाहिजे, ह्या गोष्टी तुम्हाला आज नजरेला पाहायला भेटतात. अगदी कॅमेऱ्यात बघ, सरांनी कॅमेरा धरलाय. हे व्हिडिओ कुणीही लोकेशन, पहिला व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ असा पहिल्यापासून शेवटपर्यंत जर कुणी पाहिला तर कुणालाही सांगायची गरज नाही की वापरा बायोरेनिक काय. तुमच्या भाषेत शेवटच्या स्टेपचं ब्रह्मास्त्र आहे. मी काही म्हणत नाही, मी ह्याच्या अगोदर ब्रह्मास्त्र नाव काढलेलं आहे की ते खरंच ब्रह्मास्त्र आहे. प्रत्येक पिकासाठी वापरण्यासारखं आहे. नाही, तुम्ही जे म्हणता एकदम बरोबर आहे. कारण ह्या कंपनीने अभ्यास कसा केलाय बघा. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. मी अक्षय कुमार काशीनाथ फुगे, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. आणि इथं शेडशिंग रोडला ह्या ठिकाणी माझं क्षेत्र आहे आणि ह्या ठिकाणी मी केळी लावलेली आहे. एक 2.5 एकर क्षेत्र आहे, 2 एकर आपण पकडू शकतो. बरोबर. ही लागण करून आपली किती दिवस झाली? लागण 16 नोव्हेंबरला ह्या ठिकाणी लागण केलेलं आहे. आणि 16 नोव्हेंबर पासून जर आता आपण एप्रिल चालू आहे, आजची डेट जर बघायला गेलं तर मला वाटतं 3 एप्रिल 2026 बरोबर आहे. तर समथिंग 4+ महिने आपल्या केळीला झालेले आहेत. म्हणजे 5 महिने आता होतील 16 एप्रिलला. ओके. तर आपण काय करणार आहे, इथून पुढे आपल्या केळीसाठी वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन आपल्या ह्या शेड्यूल मध्ये ऍड करणार आहे. बरोबर आहे का नाही? तर आज आपण काय करणार, थोडंसं बुंद मापून घेऊ आपण, म्हणजे आज किती इंच भरतात बुंद, आणि येणाऱ्या 1 ते 1.5-2 महिन्यात ह्याच ठिकाणी लोकेशन न हाली होता आपण पाहणार आहे ह्या केळीचं किती बुंद भरतात. ओके, बरोबर का? ओके. तर आपण जिथं आज उभा राहिलोय तिथं बांधाच्या कडेला एक रांग आहे. हो आहे. आणि त्याच्या पलीकडे एक अर्ध्यात सुटली बघा. हो, कॅमेऱ्यात दिसते आपल्याला सुटलेले आहे. ती 1, ती 2, 3, 4
ही 5 ही 5 आणि 6. 6 म्हणजे ही 6वी रांग आहे मी उभा आहे तिथं. आपल्याला 5व्या आणि 6व्या रांगेतलं बुंदा मोजायचं. 5व्यातलं 2 मोजू आपण आणि 6व्यातलं 2 मोजू. घेतला माप. थोडंसं कॅमेरा जवळ आणा बरं. 5व्या लाईन मधलं ही पहिलं झाड मोजते आपण. की 5व्या लाईन मधलं पहिलं झाड दुसऱ्या मोबाईलने काढता का तुम्ही? घ्या तुमचा. काढतो. 5व्या लाईन मधलं ही पहिलं झाड आहे, तर ही 13 इंच आहे बुंदा. हो. बरोबर आहे का ना? तसंच ह्याच्याकडे 2 नंबरचं झाड हे 2 नंबरचं झाड ही 12 इंच आहे. हो बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. 5व्या लाईन मधलं 2 नंबरचं झाड 12 12 इंच. इंच आहे. तसंच आपण 6व्या लाईनीतलं 1 नंबरचं झाड 14 इंच. 14 इंच कोणता आहे? 6व्या लाईनीतलं 1 नंबरचं झाड 14 इंच बुंदा. 6व्या लाईन मधलं ही 2 नंबरचं झाड. असं आपण आता टोटल 4 बुंद मोजून घेतोय. ओके. ही 14 इंच. ही पण 14 इंच ही बी 14. बरोबर. 6व्या लाईन मधलं 2 नंबरचं झाड 14 14 इंच बरोबर. पहिलं 5व्या लाईन मधलं पहिलं भरलं 12, दुसरं भरलं नाही, पहिलं भरलं 13 इंच. 13, दुसरं भरलं 12, 13 इंच. 12 हे 14 आणि 14. 14 इंच 2 14 बरोबर आहे. तर आता आपण ह्या केळीला तुम्हाला हिथनं पुढे वापरा बायोनिक्सचं मार्गदर्शन देणार. ही 13 इंचाचा बुंदा भरला, ही 12चा भरला, ही 14चा भरला आणि मागचा 14 14. बरोबर. म्हणजे आपण ही मुद्दाम का मुक्तोय की तुम्हाला जे आता साळुंके सरांनी सांगितले आपल्या हो. आदिनाथ कारखान्या शेजारी साळुंके सर जे आहेत बरोबर. की वापरा बायोनिक्सचं मार्गदर्शन म्हणजे थोडक्यात काय, आता मी काय बोलायची गरज नाही, तुम्हाला त्यांनी सांगितलं, तुम्ही ठरवलंय की आपल्याला वापरायचं. वापरायचं. तर आता आपण ही मुद्दाम पूर्वावस्थेत शूटिंग का काढतोय, आता तुम्हाला सगळी सांगता आपल्या रामेश्वर घोगरे सरांनी केली, मी तरी बी उभा राहिलो. विषय काय आहे की तुमची ही केळी वयानुसार जर बारकाईने अभ्यास केला तर ह्याची उंची एवढी आहे. हो. तुमची किती नोव्हेंबरची लागण आहे? 16 नोव्हेंबर 16 नोव्हेंबरची लागण आहे. आजची तारीख 2025. आजच्या तारीख 3 एप्रिल 2026. 3 एप्रिल 2026. आता सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे, आपण अगदी टेकडाव त्यांना उभा केले, आपण इथं उभा राहिलो. बरोबर. विषय आपल्याला काय करायचं, ही 6व्या रांगेत उभा, ही पहिलं झाड नाही. बरोबर. आपल्याला येणाऱ्या दिवसात काय पाहिजे, ह्याचा परत बुंदा मोपायचा आहे. बरोबर. 1 महिन्यानी किती इंचानी वाढ झाली, 2 पाल्याच्या मध्ये अंतरी किती पडली, ह्याची वाढ किती झाली आणि तुमचं समाधान झालंय. बर. कारण आज मला काय म्हणायचंय, कष्ट कराय, खर्च कराय, वेळ द्या, कुठलाही पीक असू द्या, बरोबर. कुठलाही शेतकरी कमी नाही. नाही. एक टाइम ती नातेवाईकाकडून, मित्रमंडळीकडून, कुणाकडून कर्जाने वगैरे पैसे काही द्यावं बी ती पैसे काही म्हणून आणतंय. हो हो. पण जर इथं कष्ट करीत असताना, खर्च करीत असताना, वेळ देत असताना जर पीक वयानुसार वाढत नसन आणि अपेक्षित उत्पादन देत नसन तर कष्टकरी हरतोय. 100% खरं आहे. आणि कष्टकरी हरू नये ह्यासाठीच या वापरा बायोनिकने एकदम मोठा निश्चय केलेला आहे की आम्ही कष्टकरी शेतकऱ्यांना हरून देणार नाही. आणि त्यासाठी चाललेला हा आपला प्रयत्न आहे छोटासा. कोणता की व्हिडिओनुसार. बरं. म्हणजे जसं आज बघा आपण तुमचा व्हिडिओ काढतोय, हम्म. पण तुमचा हा व्हिडिओ काढल्यामुळं तुमच्या ह्या परिसरामध्ये 1-2 महिन्यांनी ज्यावेळेस हा व्हिडिओ व्हायरल होईल त्यावेळेस तुमच्या परिसरामध्ये ज्या पण शेतकऱ्यांनी केळी लावली आणि केळी लावून वय खाती, वयानुसार वाढा नाही, बरोबर. त्या शेतकऱ्यांना आपल्याला प्रेरणा द्यायची हा. की बाबा तुमच्यासाठी मार्केटला अशी एक भक्कम कंपनी आहे की ती शेतकऱ्यांना बांधावरती जाऊन पीक पाहणी करून मार्गदर्शन शेड्यूल तारखेनुसार लिहून देणारे आहे आणि परत पण येऊन त्या प्लॉटमध्ये झालेले बदल पाहून परत ते दोन्ही व्हिडिओ एकत्र करून मार्केटला युट्यूबला सोडणारी कंपनी आहे. म्हणजे आज मार्केटमध्ये बारीक जर अभ्यास केला, आता ती जर असं हातात घेतलं आणि असं करीत राहिलं, दिवस जरी घालवला ना, माझ्या हिताचं काय आहे? हा प्रश्न पडतो स्वतःला. बरोबर आहे. त्याचा तास 2 तास 5 मिनिटं 10 मिनिटं दिवस जरी त्याने वाया घालवला ना असं बघत, तर त्याला ती बघून झाल्यावर पश्चाताप होतो हो. की एवढं बघितलं, माझ्या पण फायद्याचं फायदा काय काय गावलं, नाही झाला. माझ्या असं फायद्याचं काय. बरोबर. ते आपल्याला आपल्या शेतकरी बांधवांच्या फायद्याचं आपल्याला बनवायचंय ओके. की जेणेकरून आज जसं मार्केट दावत्यात एक आहे, एक आणि दिसतंय एक, आपल्याला जे आहे आणि जसं आहे तसं दावायचं. बरोबर. आपल्यावरती जी विश्वास ठेवते आणि ती कष्टकरी शेतकऱ्यांना आपण 100% त्यांच्या कष्टाला जे द्यायचं काम वापरा बायोनी करते, आम्ही निमित्तच आहेत. तर आपण येणाऱ्या दिवसात दावून देऊ. ह्या प्लॉटवर तुम्ही जो आमच्या वापरा बायोनिकवरती विश्वास ठेवलाय ह्याला 1% पण तडा जाणार नाही. आपण ह्या बुंद्यामध्ये झाडामध्ये जी काय वाढ होईल, आई साहेब तुमच्या अगदी तिथं बसल्यात, आपल्याला येणाऱ्या दिवसात आपण असंच एक विश्वास देण्याचा प्रयत्न करू. तुम्ही जो विश्वास ठेवलाय त्याच्या येणाऱ्या दिवसात आपण जी काय बदल होईल ते आपण दावण्याचा प्रयत्न करू. दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. आपण आता आपल्या लोकेशनला तर जाणार आहे, हा बरोबर पण ही किळी आतल्या साईडला पोगे कशी दिसतात, आहे. परत वर काळुकी कशी टिकू नये, पाला कसा आपला रुंद आहे,
दोन पाल्याच्या मध्ये अंतरी कशी आहे. आपण हे मुद्दाम का धावतोय. थोडस कुठलं झाड घ्या, थांबा एक मिनिट साळुंके सर. आता ही बघा खाल्लं घ्या एकदम. ह्या झाडामध्ये दोन पाल्याच्या मध्ये अंतरी कशी पडली बघा. हळूहळू वर घ्या कॅमेरा. आणि ही एकदम आता ह्याला बघितलं, ही बाउंड्री कशी आहे. आणि ही पाला पण रुंद आहे. आता हीच नाही, थोडस हाय असा कॅमेरा इकडे फिरवा ह्या साईडला. ही पण पाल्याची रुंदी कशी बघा, दोन पाल्याच्या मध्ये अंतरी कशी बघा, प्रत्येक पाल्यात अंतरी कशी बघा, जे आपल्या लक्षात येते. हिथं पण जर आपण बघितलं सहज असं, आता ही बोट पुसतो मी, ह्या बोटाने हे करतो बाउंड्री कशी. आणि आणि ही सहज असं आता हाय असं कॅमेरा पलीकडे फिरवा. ही जे पोगे बघितले आपण, तर पोगे कसे दिसतात बघा. हे हाय या झाडांचं हाय असं. सगळ्यात महत्वाचं काय, ही पाला आहे ना, ही वाचतोय कसा बघा. एखाद्या बॉक्सवर थाप टाकले होईल किंवा ताडपत्रीचा कागद वगैरे असले जाडपणा आहे चांगला. आणि आता ही ऊन असताना पण पोगा एकदम क्लिअर आहे आणि हिरवागार आहे. आणि तसंच खाली बसा आणि खालनं थोडेसे आहे असे बुंदे कसे दिसतात बघा. सगळ्यात महत्वाचं तुम्ही साहेब जी पाण्याचे मॅनेजमेंट केलंय ना, आता इथं आपण थोडस बघू. ही साहेबांनी ह्याच्यापासून एक ईदभर ह्या का मोपून दाव ईदभर ड्रिप अलीकडे बघा बरं का, एक ईदभर अलीकडे. इथं पण तसंच आहे. आणि पाणी इथं टेवालेलं दिसतंय. आता पाणी अजून चालू आहे. पाणी हितपर्यंत म्हणजे हिथनं खाली एक 4-5 बोटच बेड आहे जमिनीला, हितपर्यंत पाणी टेवालेलं आहे. इथं टेवाललंय म्हणजे पाणी हितपर्यंत येत आहे. इथं हे सगळं वलच आहे. आता 3 दिवस आणि वलच नाही हवा. इकडे बघा, थोडंच पुढे या. ही वलच नाही हवा. इथं मुळी बघा, हे का मुळी थोडं केलं ह्या का मुळी. ही टेवालेल्या जागेवर मुळी कशी आहे का, है ना मुळी, आहे का मुळी. आणि हे का जमीन कशी झाली इकडे बघा. हे हात ही काय आता काय नांगराच फळ आहे का माझा हात, आहे का नाही. हे का मुळी, ठीक आहे. नवीन मुळी तिथं आलेली आहे का नाही, मोठी मुळी. म्हणजे सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे, जमीन भुसभुशीत होणं, मुळी चांगली चलणं, टाकलेली खतं आपटेक होणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे आपण जे म्हणतो ना की नाही, ही एकदम बरोबर आहे. हो आहे, ही एकदम आता ड्रिप तुमची एकदम छान आहे. पाण्याचं मॅनेजमेंट छान आहे. आता विषय काय होतो, पाण्याचं मॅनेजमेंट जरी हुकलं तरी खूप काय बदल दिसतो. आता बुंदे बघितले तर बुंदे चांगले आहेत. सगळ्यात महत्वाचं अशा टेम्परेचरला आज तारीख किती आहे, 4 मे 2026 आहे, बरोबर आहे ना. मग अशा टेम्परेचरला इतर केळीचं प्लॉट जर आपण पाहिलं आणि ही जर आपण सहजासहजी पाहिला, तर ही जसं काय एखाद्या इशी मध्ये आणलाय किंवा एखाद्या शेडनेट मध्ये आणलाय असा हा प्लॉट आहे. म्हणजे इथं टेम्परेचरचा काहीच परिणाम नाही झाला. टेम्परेचरला चुकून आलेला प्लॉट वाटतंय, आहे का नाही. हो. म्हणजे इतकी काळोखी राहणं टिकून म्हणजे ही सोपं काम नाही. आणि तुम्ही बोलता म्हणलं की मी एक 2-4 दिवसापूर्वी आत्मकरला जाऊन आलो आणि केळी बघितलं. आजूबाजूला केळी बघितल्या, पण काय केळी बघण्यासारख्या नव्हत्या, बारीक सारीक राहिल्या होत्या. दुसरी गोष्ट म्हणजे ती शेतीच का केली अशा पद्धतीच्या केळी होत्या. अक्षरशः मला असं वाटायचं की ते शेतकरी रुटून टाकतोय का, किंवा म्हणजे केळीत काय राहिलं नव्हतं. उन्हामुळं बाष्पीभवन जास्त पाण्यात होते आणि पानं पिवळी पडलेली आहे ती, आणि पूर्ण अशी मरगळल्यासारखी केळी दिसते. म्हणजे अशी केळी जी आहे, म्हणजे मी माझे चांगले असं म्हणत नाही, पण मला कुणाची अशी बघायला मिळालेली नाही. सगळ्यात महत्वाचं बरोबर आहे. फरक वाटतं आपली केळी फ्रेश जास्त आहे, सगळ्यात महत्वाचं काळोखी जास्त आहे, आणि किती जरी ऊन असलं तरी असं जाणवतच नाही की बाबा ही उन्हाचा परिणाम आहे याच्यावर. किती वाजले सांग. आता जर बघितलं आपण तर ह्या ठिकाणी 1:30 वाजले जवळ. 1:30 वाजले म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याचं बऱ्यापैकी खूप शेतकरी म्हणतात की उन्हाचा प्लॉट सुकतो आणि दिवस मावळाच्या आसपास चांगला दिसतो, सकाळी 9-10 वाजेपर्यंत चांगला दिसतो फ्रेश. पण आपला प्लॉट आता दुपारच्या 1:30 वाजले फ्रेश आहे का, आहे असं फ्रेश दिसतोय. आणि आता विषय असा काय झालाय, साहेब जे म्हणतात एकदम बघा, आता हिथं ह्याची चांगली सावली पडल्यामुळं प्रत्येक बेडवरती खाली एकदम छान, हिथं प्रत्येक बेडवरती बऱ्यापैकी 90% 70% सावली आहे बेडवरती. हो. आणि हिथं ऊन आहे, नाही असा विषय नाही. पण साहेबांनी एकच डोस घेतला, हिथं ऊन आहे. आता पुढच्या डोसला हिथं सावली दिसणार आहे. आता हिथं सावली आली, त्यामुळे तुम्ही दिवसा रात्रीचं
दुपारी कधी पाणी सोडलं हम्म. तरी सावली असल्यामुळे मुळीला झटका बसत नाही. म्हणजे खूप बारकावे जेवढा आपण विचार करीन बरोबर. तेवढे बारकावे जेवढे आपण सांगायचा प्रयत्न करीन, दावायचा प्रयत्न करीन तेवढे थोडेत. कारण हे बारकाव्यावरती कुठलाही शेतकरी जेवढा आपला काम करीन त्यावेळेस प्लॉट छान येतो. म्हणजे आता ही सोडण्या अगोदर तुम्ही काय तुमच्या पद्धतीने खत वॉटर सुलेबल दाणे द्यायला कमी होता का? पण नाही. प्लॉट उचलत होता, नाही प्लॉट थंडीमुळे आणि उन्हामुळे लयच आहे का नाही? थोडस आरे होता प्लॉट. पण वापरा गेलं, वापरा गेल्यानंतर ते स्पीड थोडस चांगलं झालं. आहे का नाही? पोग बघितलं की कोणाला बी वाटणार आहे की काय आहे, कसलं पोग आहे ह्यो? हा? किती इंच असेल? हा, किती फुटाचा असेल? 5-6 फूट आरामात. आहे का नाही? 5 फूट आरामशीर आहे. 1-1.5 महिन्यात मावशी निसवून चालू होईल ह्याची. हो, आपल्या लक्षात येईल ना. आता आपण तारखेचे उल्लेख करतो प्रत्येक व्हिडिओमध्ये. तर आपण मुद्दाम ही आतली एवढी शूटिंग का काढतोय? बऱ्याच वेळा काय होतं की आज मार्केटला शूटिंग असे चाललेत की चांगलं आहे तिथलं घ्यायचं, चांगलं आहे तिथलं घ्यायचं. हो हो. आता आपण फक्त चालेल. आतमधनं किती चालतोय? आपल्याकडे वायरसची झाडं आहेत पण त्यात सुद्धा खूप बदल झाला. वायरसचं झाड आहे बरोबर. पण पाला हिरवा निघालाय बऱ्यापैकी, म्हणजे त्याचा कुचमा गेलेला आहे. पण आता ही व्हायरस ह्याची घड काय चांगली पडत नसते. हो काढलेलंच परवडणार. हो, पण त्याच्यात सुद्धा बदल झालाय खूप मोठ्या लेवलला. म्हणजे ही आपण आतली साईड मुद्दाम काय घेतोय? तुम्ही आणखी एकदा खाली बसा साळुंके सर आणि सगळीकडे कॅमेरा खालनं फिरवा. म्हणजे आपण थोडक्यात बुंदे का दावायचा प्रयत्न करतोय की खालनं केळी कशी दिसती. पाल फटल्यात, पाल्यानी जागा सोडली डायरेक्ट खाली आल्यात. का खाली आल्यात? तर बुंदा मोठा व्हायला लागलाय. आणि हे बघा आता इथं बघा ही पाला किती फटलाय. ही जवळपास किती नाही म्हणलं ना, ही 4 इंचाच्या आसपास 3 ते 4 इंच पाला फटलाय. म्हणजे बुंदा बनायला लागलाय. पाल्याचा आवाज सुद्धा कसा येतोय बघा. आणि सगळ्यात महत्वाची पाल आहे ना, आता ह्यो असा आहे बरं का, पण जवळपास 70 ते 90% तुमचे पाले असेल. तुम्ही बघा वर कसा कॅमेरा आहे. ही खालचे 3-4 पाले मी म्हणतो ही जरा जुळल्यात नाही असा विषय नाही. पण वरचे पाले एकदम असेल जसं काही ही पावसाळ्यात प्लॉट आहे, याला कुठल्याही टेम्परेचरचा कसलाही प्रॉब्लेम नाही. आणि हाय असं बाहेर निघा आणि आपण कुठे थोडक्यात लक्ष देईन. म्हणजे आता ह्या साईडला रोड आहे, ह्या साईडला रोड आहे आणि हाय असा कॅमेरा चालू ठेवा. प्लॉट मधले सगळ्यात मोठी 2 झाड आहेत. हा? प्लॉट मधले सगळ्यात मोठी 2 झाड आहेत. होय ना? हा. असू द्या, नाही काय. आता आपण आपली जिथं पूर्वावस्था काढलेली तिथं आपण थोडक्यात जाऊन आपल्याला पाहायचंय की केळी कशी आहे. आता आपण ही थोडक्यात आतमधनं आलोय ह्या साईडच्या प्लॉट, जिथनं कॅमेरा शूटिंग केले त्या डाव्या साईडचा प्लॉट. ते वरती जाऊन थोडस हे घ्या, तुम्हाला लोकेशन दावतो. पहिलं कुठं उभं राहिलं होतं? पहिल्या साईडची त्या बांधाच्या कडेची 1 रांग 2 3 4 5 ह्या 6व्या रांगामध्ये इथं उभं राहिलेलो होतो आपण पहिले. बांधाच्या कडेची पहिली, दुसरी, ही 3री, 4थी, 5वी आणि ही 6व्या रांग पशी आपण उभं राहिलो होतो. ह्या झाडाचा बुंदा मोपला होता, ह्याचा होता 13 इंच, त्याचा होता 12 इंच, ह्याचा होता 14 इंच आणि त्याचा होता 14 इंच. आता आपल्याला ते पण मोपून पाहिजे. बरोबर आहे का? ये इथं आपण पहिला ह्या केळीचा बुंदा होता 13 इंच. आता किती इंच भरतोय? 21 इंच भरतोय. पहिला होता ह्याचा 13, आता 21 म्हणजे किती झाला? 8 इंचांनी वाढ झाली. बरोबर आहे का? 8 इंचांनी वाढ झाली. आता दुसरा घ्या ह्याच्या पुढचा, तो होता 12, तोच पाठीमागचा. आता ही 12 होता, ह्याचा किती भरतोय बघ सर? 21 आहे का?
21 का बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यात 9 इंचांनी वाढ झाली. पहिला 12 होता ना. हा आता ही होता 14 आणि तुमच्या पाठीमागचा होता 14. हे दोन्ही झाडांचा 14 होता. म्हणजे हे आपण कसं काढलंय, पलीकडं जी रांग आहे आता ही रांगातलं मी थोडंसं अजून एकदा लोकेशन घेतो. ही बांधाच्या कडची पहिली रांग, ही पहिली, ही दुसरी, तिसरी, आईसाहेब उभा राहिली ती चौथी, माझ्या समोरची 5वी आणि ती 6वी. 6व्या रांगातलं पहिलं झाडाचा बुंदा होता 14 इंच आणि दुसऱ्याचा बी होता 14 इंच. आता ह्याचा किती येतोय? 14 जागा किती येतोय आता? 24. थोडस ते पाला काढा वाटलं काय नाही, वरण धरा पाल्याचे वरण धरा. हातून घ्या पाले. हो आता नाही काय अडचण. तिकडून पिल्लू वगैरे नाही काय गाव टाकला? 23 इंच म्हणजे 14. ही पण 9 इंचाने वाढ झाली. 14 इंच बुंदा होता याचा म्हणल्यावर ही 9 इंचाने वाढ झाली. त्या पाठीमागचं म्हणजे आपण दिलं तर तुम्हाला किती? 3 एप्रिलला बरोबर आहे. बरोबर. आज तारीख किती या? आज 4. म्हणजे 1 महिना आणि 1च दिवस झाला. तरी मला वाटतं तुम्ही आम्ही दिल्यावर किती दिवसांनी सोडलं? 10 तारखेला सोडलंय. म्हणजे 10 एप्रिलला सोडलंय तुम्ही. म्हणजे फक्त शूटिंग काढले म्हणून 1 महिना झाला, नाही तर उद्याची येणाऱ्या 10 तारखेला 1 महिना पूर्ण व्हायचा. म्हणजे थोडक्यात ही 25 दिवसात झालेली वाढ आहे म्हणायचं. ही बी 14 इंच होता. ही किती? थोडस त्या पिल्लाच पुढे घ्या. ही 25 थोडा कमी 25ला 25 पकडलं काय कमी जास्त. 25 इंच म्हणजे 9 इंचाची, पहिला 8 इंचाची, परत 9 इंचाची, परत 9 इंचाची, आणि ही 10 इंचाची वाढ झाली. बरोबर आहे का? सरासरी आपण 8 पकडू काय नाही अडचण. हे बी 14 होता, मग 9 इंचाची 10 इंचाची झाली, 11 इंचाची झाली. बरोबर म्हणजे 25 म्हणले 11 झाली. बरोबर. 11 इंच. हा हा हा. तिकडं 8 आणि 9. हा म्हणजे 1-1 इंचांनी प्रत्येक जागा वाढत गेली. साहेब नमस्कार. नमस्ते. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. मी अक्षय फुगे, पिंपळनेर, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. बरं आपण आता ह्या प्लॉटला 3 एप्रिल 2026ला पूर्वावस्थेत शूटिंग आणि आपण काही बुंदे वगैरे मुपून घेतले होते. हो. बरोबर आहे की नाही? हो. तर पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती. आज किती तारीख आहे? आज तारीख 4 मे आहे. 4 मे 2026. हम्म. म्हणजे आम्ही तुमच्याकडे येऊन 1 महिना आणि 1 दिवस झाला. हो बरोबर. आम्ही तुम्हाला वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन तुमच्या ह्या शेड्यूल मध्ये सोडाय दिल्यानंतर हम्म. आम्ही 3 तारखेला दिलं. 3 हो. एप्रिल 2026ला. तुम्ही किती तारखेला सोडलं? मी 10 एप्रिलला सोडलं होतं. 10 एप्रिलला सुरुवात केली. हा 10 एप्रिलला सोडल्यानंतर एक 4 दिवसानंतर फरक जास्त जाणवायला लागला मला प्लॉट मध्ये. 4 दिवसामध्ये जाणार. आता जर आपण बघितलं, आई साहेब उभा राहिले तिथले आपण केळीचा बुंदा मोपला होता, तो भरला होता 13. तो आता भरला 21. हो. म्हणजे 21 मधून 13 गेले, खाली किती राहिले? म्हणजे 21 मधून 13 गेल्यानंतर तो 8 इंचाचा झाला. हा होता 12 इंचाचा. आता हा बी भरला 21 इंचाचा. म्हणजे 21 मधून 12 गेले, ही राहिला 9. म्हणजे 8 इंचांनी फरक झाला, ह्याच्यात 9 इंचांनी फरक झाला. ही होता 14 इंच. आणि तो पण होता 14. ही भरला 24. बरोबर. म्हणजे इथं 10 इंचांनी वाढ झाली. तो भरला 25. म्हणजे तिथं 11 इंचांनी वाढ झाली. म्हणजे आपण बुंद्याचं बघितलं तसंच आपण आतमधनं पण आपण आलोय की खाली बसून बुंदे वगैरे चेक केले, पाला कसा चेक केला, आणि आपण आज आता पूर्वावस्थेत जिथं आपण शूटिंग काढली त्या ठिकाणी आपण येऊन उभा राहिलोय. आता आपण इथं उभा राहिलोय, ही जागा कशी बघा साळुंके सर, थोडंसं बांधाची कडेची पहिली लाईन झूम करून घ्या पाहिजे तर. पहिली लाईन, त्याच्यानंतर त्याच्या कडेची दुसरी लाईन, त्याच्या शेजारची तिसरी लाईन, आई साहेब उभा राहिले ती 4थी लाईन का 5वी ती 5वी. आई साहेब उभा राहिले ती 5वी लाईन, आणि आम्ही उभा राहिलो ती 6वी लाईन. आणि ह्याच्या पुढचे एक झाड नव्हतं, पहिले शूटिंग मध्ये पण आपण उल्लेख केलाय, आणि आता पण आपण तिथंच उभा आहे. म्हणजे त्या शेजारचा पहिला तो आपण घेतला होता व्हिडिओ. हिथलं म्हणजे तिथली 2 झाडं, हिथली 2 झाडं. मला काय म्हणायचंय, आता आपण हा प्लॉट जर बघितला, इतर केळीचे प्लॉट आणि आपला प्लॉट जर बघितला, तर आज प्लॉट अशा टेम्परेचरला येतात की जसं काय त्याच्या कडला ऊस वगैरे काय पहिलं जाळलेलं आहे का काय, असं कडचे साईट अशी दाघाटल्यावेळी दिसते खूप केळींची. आणि जे पोगे पाहिजेत ते पण असे सरळ टाईट चालत नाहीत पोगे, आणि प्लॉट पण थोडेसे पिवळसर पडलेत. तर आता हा आपला प्लॉट जर साळुंके साहेब थोडंसं झूम करून कॅमेरा व्यवस्थित पूर्ण प्लॉटवरती फिरून घ्या. यात आपण फिरून का घ्यायचंय
की ज्यांनी काय ज्याच्या त्याच्या पद्धतीने खर्च करून कष्ट करून वेळ देऊन अनेक प्रकारचं जे काय मार्केटमधलं पाहिजे लागत असतं जी गरज असते ती सोडतात, पण ज्यांचे काय प्लॉट चांगले ते आनंद आहे. पण ज्यांचे काय प्लॉट थोडेसे टेम्परेचरला ह्याला बळी चाललेत आणि त्यांनी ज्या वेळेस हे व्हिडिओ आपलं पाहतील, आपण आता झूम करून मुद्दाम घेतो की ते पाहतील, त्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल की वापरा बायो ऑर्गॅनिक साहेबांनी वापरल्यामुळे झालेला बदल आणि त्यांच्या पद्धतीने ते वापरत असलेले त्यांचे प्लॉट कसे दिसतात. मग वापरा बायो ऑर्गॅनिक आपल्या शेतकऱ्याच्या हिताचं आहे का कसं आहे हे जेव्हा आपण बोलण्याची काही गरज नाही, आज ही रिझल्ट दिसतोय. रिझल्ट दिसतोय. तर तुम्ही केळी क्षेत्रात जे काही शेतकरी आहेत की जे नवीन असतील, जुने असतील किंवा अगदी खूप अनुभवी असतील, तर आज आपला हा प्लॉट जर बघितला तर आपण अगदी जसं काही शेणनेट मध्ये लावलेला प्लॉट आहे, ह्याला कुठलाही उन्हाचा टेम्परेचरचा प्रॉब्लेम नाही असा दिसतोय. तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी ज्यांचे प्लॉट ऊन आणि टेम्परेचरनी जे काही वय खात्यात, 2 पाल्याच्या मध्ये अंतरी नाही, पाला लांब रुंद निघत नाही, पोगा चांगला चलत नाही, अशा शेतकऱ्यांसाठी तुमचा एक सल्ला संदेश म्हणून काय असेल की वापरा बायो ऑर्गॅनिकला आपण ज्या वेळेस स्वीकारेन तिथनं पुढे कंटिन्यू केलं पाहिजे का नाही काय केलं पाहिजे. कारण ह्या रिझल्टमुळे मी तुम्हाला अनुभव विचारतो की वापरण्या अगोदर तुम्हाला ज्यांच्याकडून माहिती भेटली होती त्यांनी तुम्हाला काय सांगितलं होतं, आपले शेलगावचे कारखान्यापासले अजिंक्य साळुंके सरांनी तुम्हाला वापरा बायो ऑर्गॅनिक वापरा म्हणून सांगितलं होतं. आता तुम्हाला त्यांनी सांगितलं थोडंसं म्हणजे तुम्ही त्यांचा विश्वास 100% ठेवला, तरी मी एक मन थोडंसं शंका घेतो कोणाचं बी असू द्या. मी पण आलो, पैसे तर आपण एवढं घालवतोय, खरं काय खोटं काय. पण आज काय वाटतं? अगोदर सुरुवातीला मी त्यांचे प्लॉट बघितला होता. पहिली गोष्ट म्हणजे मला केळीबद्दल शून्य माहिती आहे आणि अजून सुद्धा मी का सोडतोय कशासाठी सोडतोय ही पण मला माहिती नाही सांगायचं. असू दे. आणि मी असंच इंस्टाग्रामला बघत होतो, मला त्यांची केळी दिसली, एक समान बुंदा. असं कसं काय शक्य आहे म्हणलं, एवढी काळोखी आणि एक समान बुंदा आणि एवढी छोटी केळी लगेच सावली प्लॉट मध्ये असं कसं काय दिसते म्हणलं. आणि मी असं प्रत्येकाच्या साईडनं जेव्हा रोडनं जायचो तेव्हा केळी बघायचो, असं बुंदा ईदभर राहायचा, फाण्या असायच्या, पण ते पूर्ण दोऱ्याने बांधलेले सगळीकडे केळी असायची, म्हणजे व्यवस्थित वाटत नव्हतं मला ते. असं मग केलं तर टॉपचं काहीतरी केलं पाहिजे असं वाटायचं मला. आणि जसं मी क्षेत्र माझं वेगळं होतं थोडंसं, मग म्हटलं थोडंसं इकडे ट्राय करू आपण 1 वर्षभर शेतीतलं एक. आणि मी सहज त्यांना मेसेज केला की मी तुमची केळी बघा येऊ का, हे तुमचं आहे का, मला शून्य मार्गदर्शन आहे केळीचं म्हणजे शेतीचं, तुम्हाला देऊ शकता का. देतो म्हणले. मी दुसऱ्या दिवशी त्यांची केळी बघा गेलो, अक्षरशः केळी बघून हँग होण्यासारखं होतं, गड मायासारखं होतं, असं म्हणजे माझ्या उंची एवढं होतं. असे गड पण होतं, बुंद पण होतं. आणि त्यांना त्यांच्या दाजींची दाखवली, चुलत्याची दाखवली, स्वतःची दाखवली केळी, सगळी केळी म्हणजे एक नंबर होती. अक्षरशः मी तिथं जवळजवळ 40 एकर प्लॉट बघून आलो आणि त्यांच्या शेतात मी 12 वाजल्यापासून संध्याकाळी रात्री 8 वाजेपर्यंत फिरत होतो. आणि येताना त्यांना आम्हाला कपडे करून लावला, अक्षरशः ओळख ना पाळख, पण त्यांना करून म्हणजे हे केलं माणूस की आपुलकीनं हे करून दाखवलं. आणि खरंच तेव्हापासून एक आमचं चांगली मैत्री झाली. आणि प्रत्येक वेळेस ती फोन करून मला विचारतात कसं काय चाललंय प्लॉटचं वगैरे, काय योग्य वेळ मार्गदर्शन देतात. आणि असंच प्लॉट सुरू असताना मग माझ्या प्लॉटला 3 महिने झाले आणि मग तुमचा नंबर दिला मला त्यांना की आपल्याला एक औषध सोडायचंय, तुम्ही पैसे तयार ठेवा, ते आपल्याला सोडायचं म्हणजे सोडायचंय म्हणलं. मग ठीक आहे म्हणलं. मग मी तुमचं ते वापरा बायोटेकचं मला सांगितलं. ते मला एवढे दिवस म्हणायचं आपल्यासाठी एक ब्रह्मास्त्र आहे, कितीही काय होऊ द्या प्लॉटला, लास्ट स्टेप आपण ते औषध जर सोडलं तर हा सगळ्या गोष्टी नीट झाल्या पाहिजे असं त्यांनी सांगण्यात आलं त्यांच्या. मग मी पण चकित होतो की 3-3.5 महिने मला त्या औषधाचं नाव माहित नव्हतं, पण मी ब्रह्मास्त्र हा शब्द कायम डोक्यात ठेवला की माणूस हा शब्द बोलतो. कारण मी कसं आहे, एखाद्या स्टेटमेंटला जास्त व्हॅल्यू देतो, कारण ते स्टेटमेंट लोकांच्या एक्सपिरियन्स मधून तयार झालेलं असतं. आणि त्यांना मला ते खरंच सांगितलं की मग ते तुमचा नंबर दिला, वापरा बायोटेक ऑर्गॅनिक जे आहे ते आपल्याला ते औषध वापरायचंय म्हणलं, ते सोडायचंय म्हणलं. तर ते असं येतील तुमच्या घरी सर आणि ते औषध देऊन जातील म्हणले, तुम्हाला ते सांगतील सगळं. ठीक आहे म्हणलं. मग ते औषध घेतलं आणि मी 3 तारखेला घेतलं, 10 तारीख लागली मला औषध सोडण्यासाठी. तर 10 तारखेला मी औषध सोडलं. त्या सोडल्यानंतर मला 3-4 दिवसापासून जे फरक दिसायला लागला की बघण्यासारखाच आहे. म्हणजे मी रोज सकाळी प्लॉट मध्ये यायचो फिरायला, म्हणजे कसं वाटतंय बघायसाठी. आणि आता तर मी असं गावाला 1 दिवस जर गेलो ना की बघत असतो किती प्लॉट वाढला असेल, ही आतुरता राहते मला खरं सांगायचं म्हणजे. किंवा मी रात्रीच येतो गावावरून, जर मी 9 वाजता जर आलो तर 10-11 वाजता मी प्लॉट मध्ये येतो. तेव्हा कसं वाटतंय बाबा, दिवसाचं वातावरण कसं आहे, संध्याकाळचं कसं आहे, म्हणजे मी अपडेट घेतो जरा प्लॉटचा की बाबा कसं वाटतंय बघायला. किंवा मग ड्रिप इकडे तिकडे आहे का सगळं चेक करत असतो. पण अक्षरशः ह्या औषधाचा जे आहे फरक जबरदस्त आहे, म्हणजे लय जाणवला फरक. मला काय म्हणायचंय, आम्ही पहिल्यांदा आता तुमच्याकडे आलतो ना त्यावेळेस आई साहेब पण म्हणले केळी आम्ही पहिल्यांदा केली, साहेब केळी जर आमची चांगली नाही आली तर आम्ही ह्यासाठी खूप काही वेगवेगळा प्रयत्न करून ह्याला खर्च केलेला आहे. हो, ते फेल जाईल असं वाटायचं आम्हाला. असं वाटतंय की आमचं म्हणजे सक्सेस होईल का नाही. पण आई साहेब काय माईक लावा थोडासा धरा. आई साहेब आजच्या कंडिशनला अजून डिस्काउंट टाइम आहे,
पण 1 महिन्यात जो झालेला बदल आहे बर तर तुम्हाला ही आता केळी पाहून आता तुम्हाला वाटतंय का नाही आपण सक्सेस होऊ शकतो? हो वाटतं ना. म्हणजे गेल्या वेळेची जी शंका होती ती तुमची शंका गेली का आता? गेली शंका गेली की आता. म्हणजे गेल्या वेळेस तुम्ही तिकडे उभा राहिला होता, हो. तिकडे सुद्धा नव्हता, नाही पण आता जवळ आलाय. म्हणजे मी आता बरं वाटायला लागलं चांगलं जरा. म्हणजे विषय काय आहे हा. की आज जर बारकाईने आपण अभ्यास केला ना हा. तुम्हाला लेकराचं वाईट का वाटत होतं की आपलं पोरग काम करतंय, कष्ट करतंय, हा. खर्च करतंय, वेळ देतंय, एवढं मोठं 3000 झाडं लावल्यात आणि अशा कंडिशनला आज मार्केटमध्ये रेट उतारल्यात, ही सगळं वेगवेगळं काहीतरी म्हणजे सगळी चर्चा आहे. त्याच्यात तुम्ही ही केलेलं धाडस आणि प्लॉट वय खात होता, खात होतं की. तुम्ही कष्टाला कमी नव्हता, खर्चाला कमी नव्हता, पण शेवट तुम्हाला सांगतो साळुंके साहेबांनी सांगितलं की ब्रह्मास्त्राची गरज आहे. आणि ज्यावेळेस ब्रह्मास्त्र गेलं त्यावेळेस जे काही प्लॉटनी थोडक्यात उचलायला पाहिजे, प्लॉटनी कातण टाकली पाहिजे, प्लॉटनी खाल्लेलं वय बाहेर काढलं पाहिजे, ह्या गोष्टी तुम्हाला आज नजरेला पाहायला भेटतात. हो. अगदी हे कॅमेऱ्यात बघा, सरांनी कॅमेरा धरलाय, हे व्हिडिओ कुणीही लोकेशन, पहिला व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ असा पहिल्यापासून शेवटपर्यंत जर कुणी पाहिला तर कुणालाही सांगायची गरज नाही की वापरा बायोरॅनिक आणि काय. तुमच्या भाषेत शेवटच्या स्टेपचं ब्रह्मास्त्र आहे. ब्रह्मास्त्र मी काही म्हणत नाही, मी ह्याच्या अगोदर ब्रह्मास्त्र नाव ठेवलेलं आहे की ते खरंच ब्रह्मास्त्र आहे. हा प्रत्येक पिकासाठी वापरण्यासारखं आहे. नाही तुम्ही जे म्हणता एकदम बरोबर आहे, कारण ह्या कंपनीने अभ्यास कसा केला बघा. ह्याच्यात अनेक प्रकारचे अन्नद्रव्य दिलेले आहेत, अनेक प्रकारची, आणि ते अशा लेवलचे आहेत. मी आज स्पष्ट उल्लेख करतो की आपण बघा दूध तापवतो, दुधाची बनती साई, हो म्हणजे खाली दूध असतं पण वर साई येते. बरोबर. साई आपण बाजूला काढली, त्याच्यात आपण त्याचं दही काढतो. हो. दही केलं, दही आपण खातो पण हो. पण त्याचं आपल्याला पुढची प्रोसेस काय आहे, दोन्ही. आपल्याला तूप काढायचं. मग बरोबर. तूप काढताना काय करतो आपण, त्या दह्याला घुसवतो. भरपूर घुसाळतो रवी टाकून. ते घुसाळल्यानंतर भरपूर वेळ घुसाळल्यानंतर त्याचं निघतो लोणी. लोणी निघाल्यानंतर लोणी काढावं लागतं चांगलं, तुळशीचा पाला टाकून. आता अशी कडवते तो परत वेगळा. तुळशीचा पाला टाकून कडवल्यानंतर, चवच नाही त्याला तुळशीच्या पाल्याला. बरोबर आहे, तुळशीचा पाला टाकून कडवल्यानंतर बनतं ते तूप. तूप हा कुठला पार्ट आहे, शेवटचा. तुपापासून दूध बनवू शकता का, दही बनवू शकता का, काहीच नाही बनवू. नाही, तूप हा शेवटचा पार्ट आहे. तसे आपल्या कंपनीने अभ्यास काय केलाय, आपण जे म्हणतो ना झिंक, फेरस, मॅग्नेशियम, मॅग्नेस, सिलिकॉन, बोरॉन, कॅल्शियम, आपण अनेक अन्नद्रव्यांची नावं घेतो. हो. हे सगळे अन्नद्रव्य आपल्या कंपनीने काय केले, अनेक प्रकारचे जे आहेत हे तुपासारखे शेवटच्या लेवलला नेऊन ठेवलेत. म्हणजे तुम्ही ह्या जमिनीतनं पिकाला सोडले की ते विघटन झालेले डायरेक्ट लागू आहेत, त्याला वा. विघटनाची गरज नाही. अजिबात नाही. आणि अधिक आपल्या त्या वापरा बायोऑर्गॅनिकच्या प्रोडक्टमध्ये कंपनीने काय केले की तुम्ही ते लागू होते तो पार्ट वेगळा आहे. तुमच्या जमिनीत टाकून पडून असलेल्या खताला, गुटलेल्या खताला, त्या खतांचं विघटन करणे, आपटेक करणे आणि उचलून देणे. बरं, मी बोलतो एवढं ही सगळं सत्य आहे का नाही, ही पीक सांगते. हो, आज ही मुक आहे, खरं. ह्यात बदल झालाय म्हणजे ही सत्य आहे. आणि जर ह्याच्यात बदल झाला नसता तर मी बोलतो हे सगळं लाभाड आहे. खरं आहे. आणि माझं वैयक्तिक मत आहे, वापरा बायोऑर्गॅनिक वापरून कुठल्याही प्लॉटला जर रिझल्ट आला नाही तर त्या शेतकऱ्यांनी समजून घ्यायचं आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब खूप खालावलेला आहे. त्यांनी माती परीक्षण करून त्याच्यावरती सेंद्रिय कर्ब वाढवण्याची प्रोसेस करायची. बाकी खर्च एकदम कमी करून पिकं साधीच काढायची. बरोबर. एक्स्ट्रा खर्च करून मातीत जायचं काम कुठलंही करायचं नाही. का तर तुम्ही म्हणता तसं वापरा बायोऑर्गॅनिक ही शेवटचं ब्रह्मास्त्र आहे. पण हे वापरून बी मी म्हणतो लाखात, हजारात एखादा प्लॉट असा आमच्याकडे पण येणार आहे. पण असा एखादा प्लॉट आला की आपलं वापरा बायोऑर्गॅनिक सोडून पण त्याच्यात काहीच बदल दिसा नाही तर त्यांनी ओळखून घ्यायचं. बरोबर. कारण सेंद्रिय कर्ब म्हणजे थोडक्यात कुठल्याही डॉक्टरनी जर नाडी बघितली, नाडी चलती तर प्रयत्न करता येते, बरोबर. सलाईन लावता येईल, काही करता येईल, आयसीयू मध्ये नेऊन प्रयत्न करता येतील. पण आता हीच बंदच्या मार्गावरती चालली, हे जे ठोकेच पार कमी झाले तर मग प्रयत्न खूप क्रिटिकल असतात. बरोबर. तसे आपण इतक्या म्हणजे लहान गोष्टी का बोलतोय की विषय असा आहे, आज तुम्ही तुमच्या पद्धतीने करत असताना साहेब तुम्ही कष्टाला, खर्चाला कुठंच कमी नाही. बरोबर आहे. वय खात होता का नाही, उचलत होता का, नाही नाही पण उचलला 1 नाही. महिना आणि 1च दिवस झाले आणि तुम्ही सोडले 10 तारखेला, येणाऱ्या 10 मेला 1 महिना पूर्ण व्हायचा आहे. रात्र पाळी होती ना या. नाही असू दे की रात्र पाळी, दिवस पाळी, पाळीला सोडलं. पाण्याच्या पाळीमुळे तुम्ही समजा पुढे सोडू द्या. पण आज प्लॉट मध्ये जर कसाही कॅमेरा झूम करून बघितला, आज टेम्परेचर इतकंही, हो. आपण उन्हाच्या कारात उभा आहेत पण प्लॉट दुपारचा टायमिंग आहे. हिरवागार आहे. प्लॉट म्हणजे- हिरवागार आहे आणि फ्रेश आहे. हा म्हणजे आता ह्याच्यात आपण एक बारकाईने जर बोलायचं म्हणलं एका वाक्यात तर समजण्यावाले को इशारा काफी. बरोबर. एवढं फोटो आपण जोडू, हे व्हिडिओ टाकू युट्यूबला, आता एवढं पाहून बी जर आपण विचार असा केला की नाही आपल्या पद्धतीने चाललंय, चलू द्या. माझं वैयक्तिक मत असं आहे की कुठलाही शेतकरी कुठल्याही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला असू द्या, भारतातला, की ज्या वेळेस केळीमध्ये केळी वय खाती,
बुंदा पाहिजे असं बनत नाही, वेळ घेते, 2 पाल्याच्या मध्ये अंतरी पडत नाही. 2 तरी वापरा बायोनिकचे डोस वापरून पाहू. आई साहेब तुम्हाला काय वाटतं हो, पाहू. बरोबर की खरंच पाहावं. जेणेकरून तुमचा झालेला खर्च ही वापरा बायोनिक काढून देईन आणि तुम्ही प्रॉफिट मध्ये येतात. तिथनं पुढचे डोस घ्यायचे का नाही ती तुम्ही केळीकडे बघून ठरवा. बरोबर आता ही पुढचं वापरायचं का काय करायचं, ह्याचा फोन मी केलाय तुम्हाला का तुम्ही केलाय मला? नाही मी केलाय स्वतः. म्हणजे मी इतक्यापर्यंत का बोलतोय, तुम्हाला इथं दिसलं म्हणून फोन तुमच्याकडून मला आलाय. हो हो खरं जर आहे. तुम्हाला पाहिजे हे नाही दिसलं तर माझा फोन तुम्हाला येईल तरी तुम्ही नको म्हणता. बरोबर आहे की. म्हणजे पेरलं ती उगावतं, हो खरं आहे. केळी लावली ह्याला तांबट लागणार नाही. झालं की लगेच तयारी, नानी आपण तयारी करू, नानी हा. आपण मी फोन करतो. हा कर. तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन समाधानी. समाधानी अगदी समाधानी. म्हणजे केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी तुम्ही जसं धाडस केलं असं धाडस करायला काय हरकत नाही. नाही केलं पाहिजे धाडस. जर तुम्हाला रिझल्ट पाहिजे अजून थोडंसं बेटर पाहिजे आणि कसं आहे आजकाल बाजारामध्ये भरपूर औषध आहे, काय रिझल्ट देत नाही ते, तसं ह्याचा रिझल्ट बघितला तर जास्त दिवस टिकून राहतोय. जसं आता 25 दिवस चालू आहे, माझ्या मित्राने सांगितलं 1.5 महिन्यात त्याचा रिझल्ट. ऍक्च्युअली 1.5 महिन्यानंतर तर त्याचा अजून लागू रिझल्ट जास्त होतोय असं मला सांगितलं. तर खरंच म्हणजे रिझल्ट औषध सोडावं आणि रिझल्ट कायम बघत राहावं तसं ते औषध आहे आणि भरपूर पैसे आपले वाचू शकतात. कारण ते औषध सोडल्यावर लगेच काही 10-12 दिवस आपल्याला काय औषध बाकी सोडायची गरज नाही, बरोबर. कारण ते औषधाचं चालू असतंय. तर खरंच बघण्यासारख्या गोष्टी आहेत त्या आणि रेल अनुभव आहे. तर केलं पाहिजे. आणि मला वैयक्तिक असं वाटतं साहेब जसं म्हणतात तसं शंका कोणाला असेल तर त्यांनी नक्की एकदा प्लॉटला यावं. कुठल्याही शेतकऱ्या जेवढे आमच्या युट्यूबला आता म्हणजे लाईव्ह मधले काही 1-1.5 महिन्यापूर्वीचे व्हिडिओ आहेत त्यातल्या कुठल्याही शेतकऱ्याचा कुठल्याही शेतकऱ्याने आम्हाला नंबर मागू द्या, आपण त्यांना प्लॉटवरती जाण्यासाठी पत्ता नाव नंबर सगळा देऊ. का तर तुम्हाला शंका असेल तर या नजरेने पाहून काढा. बरोबर. कारण विषय असा आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने खर्च करीत असताना वेळ देत असताना पीक जर वय खात असेल खर्च झालेला काय टायमाला कुठलंही पीक जर काढून देत नसेल तर आपण तिथं खर्च का करतोय, कष्ट का करतोय, का आबातोय असा पडलेला त्या शेतकऱ्याला प्रश्न, त्याचं उत्तर वापराबाईवर निकाललंय की आम्ही कष्टकरी शेतकऱ्याला हरवून देणार नाही. त्याची प्रचिती हा प्लॉट बोलतोय. बरोबर आहे का नाही? खरं आहे. तर तुम्ही जसं गल्लं तसं अगदी तळमळीने नवीन असताना जसं आहे तशी माहिती दिली त्याबद्दल आमच्या वापराबाई ऑर्गॅनिक कंपनीकडून, कॅमेरा धरलेल्या समाधान भगत सरांकडून, करमाळ्याच्या आपल्या गजानन साळुंके सरांकडून तुमचं मनापासून साहेब खूप खूप धन्यवाद. थँक्यू.